करिता धर्माचे वर्णन स्वधर्म होय वर्धमान सकल पापी जळती जाण भीमसेना वर्णिता। जर आपण धर्मराजाचं वर्णन केलं तर स्वधर्म वाढतो, भीमाचं वर्णन केलं तर पाप जळतात। पार्थ कीर्ती वर्णिता विशेष दुर्जन पराजय शत्रुना वर्णिता नकुल सहदेवा सकल रोगाक्षय होय। असे 5 देवाच्या वर्णनाचं महत्व सांगितलं। धर्मराजाचं वर्णन केलं तर धर्म वाढतो, वर्धमान होतो। भीमाचं वर्णन केलं तर पाप जळतात। अर्जुनाचं वर्णन केलं तर शत्रूचा नाश होतो आणि नकुल सहदेवाचं वर्णन केलं तर रोगाचा नाश होतो। अर्थात कोणत्याही सज्जनाचं जर आपण नाव घेतलं तर त्याचा फायदा होतो, पुण्य वाढतं, पुण्यवंत व्हावे एका सज्जनाची नावे। म्हणून पहिली माणसं मुलाचे मुलीचे नाव देवाचे ठेवायचे। कशासाठी? की त्या निमित्तानं का होईना पण देवाचं नाव आलं पाहिजे। ते चालू करून पाहावं लागेल ना आधी। पुत्र लोभे नष्ट, पुत्र लोभे नष्ट म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले। जर पोराचं नाव नारायण नसतं तर दुसरं काही आताच्या सारखं असतं तर जमलं नसतं। कृष्ण कृपेचे बल अद्भुत, दुःख न पावती कदा भक्त, लाक्षागृहातून मुक्त पांडव झाले पूर्वीच। ही रात्री झालेली कथा। हिडिंब बक मारून विजयी झाला भीमसेन, पंथे जाता कृष्ण द्वापायन भेटून गुज सांगितले। चालता चालता व्यासाची भेट झाली आणि व्यासानं काय सांगितलं ते ऐका। वल्कल वेष्टीत जटाधारी दिव्य विभूती चर्चिली शेरवी, जैसे शशी मित्र आंबरी जलद झाले झांकिले, की अवतरले पंचदेव पांचालपुरा आले पांडव, तो 56 देशीचे राव स्वयंवरात येथे पातले। पांचालपुराला आले आणि तिथं द्रौपदीचं स्वयंवर होतं आणि त्या स्वयंवरात 56 देशाचे राजे आले होते। पांचालपुरा भोवती पहार तो 12 योजनेपर्यंत राजाच्या पृथ्वीनं अद्भुत सैरा वैरा उतरल्या। 12 कोस, 12 कोस नाही, 12 योजन, 12 किती 48 कोस। ताटी तगटी कनकांबर शिबिरी उभविली झळकी अपारी, या वेगळी दिव्य चंदनागारे द्रौपदी धरी भोगजा। आणि द्रौपद राजानं सगळी व्यवस्था केली। लक्षावधी कळस झळकती, चपले आईशे ध्वज तळपती, बंधू सहित दुर्योधन द्रौपदी स्वयंवराशी आला। आपली 100चे 100 भाऊ घेऊन दुर्योधन पण स्वयंवराला आला। यादवा सहित यादवेंद्र भगवान श्री कृष्ण पण आपले यादव घेऊन भक्तवत्सल करुणा समुद्र पश्चिमेस उतरला रुक्मिणीवर, जलद भार न वर्णवे। सप्तपुऱ्या सप्तद्वीपाहून 9 खंडाचे आले ब्राह्मण, असो द्रुपद सभेशी अवघेजन राजे ऋषी मिळाले। राजे काही आणि ऋषी काही। 29 कुलाल शाळे ठेवून कुंभारवाड्यात कुंतीला ठेवलं। सभेशी पातले 5 जण। आईला आपल्या कुंतीला कुंभाराच्या घरी एका ठेवलं आणि सभेले 5 जण आले। सभेशी आले पातले 5 जण, वेस पालटून पंचानन विप्र सभेत बसले आणि आपला वेस बदलला आणि ब्राह्मणाच्या सभेत बसला। मग मनात भाविकी पांडव आजी शल्य आणि कौरव यांचे उतरमिया गर्व निस्तेज करून निर्धार असं मनात येऊ लागलं। राईव मुहिली यंत्र पूर्ण आजी कोण भेदितो पाहू बाण, कर्णाचे कर्ण उघडून टाळे मोकळे करू आजी, पांडवी वल्कले विष्णून कैसे केले भस्मोद्धार, पण ते दिव्य स्वरूपे पूर्ण पंचायतीचे जैसे की वरून काही वेस घेतला
तरी लक्षण कुठं बदलतं का? द्रौपद म्हणेनीच पुत्राशी आता द्रौपदी आणावी सभेसी, जो भेदील यंत्राशी तू द्रौपदी शिवली, तो मासेचा डोळा भेदील तो त्याला द्रौपदी द्यायची. म्यापूर्वी इच्छेला अर्जुन जामार, पांडव लाक्षागृही झाले गुप्त, किंवा हे पृथ्वीत न कळे कुठे विचारती ते. त्याच नाव संसार आहे की संसार म्हणलं की चिंता आहे. मग तो द्रुपद राजा असो, दशरथ असो, कोणीही असो, संसार म्हणलं की चिंता. परमार्थ म्हणलं की हरिमुखे गाता हरपली चिंता. आसू कर्णीवरी बैसवणी, द्रौपदी लावण्य रत्न खाणी, हत्तीवर द्रौपदी बशिवलं, आणली सभेशी आणली तै क्षणी आकर्ण नयनी श्यामांगी. कृष्णासारखी श्यामवर्ण म्हणून कृष्णा नामा विधान, अंगीचा सुवास पूर्ण एक कोस धावत असे. हो सभेशी राजे बैसले समस्त, दृष्ट द्रौपदीस दावी, नामा भिदाने पल अद्भुत यथाक्रमे सांगत असे. मग दृष्टद्युम्न बोले गर्जून, चक्र रंध्रे भेदोनी बाण, जो उडविल मत्स्यने त्या शेरत्न प्राप्त होय. जाहीर केला असं खाली पायाचं आणि वर बाण हाणायचा. आपलं बरं आहे, मांडी घालता येते, मोडता येते, लागता येते, पाय लागूचा येतो, येतो आहे का नाही. आयसी परिस्था मार, समस्त राजे भयभीत, म्हणती धनुष्य या भूतन प्रथम न उचलवी कोणासी. अवघ्या वाटा झाल्या सीन, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे, न कळे न घडे पुढं, आधी न कळे धनुष्यच कसं उचलावून याला बाण कसा लावा. मग हे यंत्र भेदील कोण, कोण भेदील आहे का नाही. यंत्र उचलायसाठी आलते पण त्यानं पाहिलं म्हणले फारम भरणं नको, म्हणे तुम्ही कशाला आलते, म्हणजे आम्ही नुसते संघाल बदललं. मग काय महाराज, मग हे यंत्र भेदील कोण, त्या कुठला वीर कर्ण. काय करण्याचं आयुष्य गेलं महाराज. पांडवाचा मोठा भाऊ असून याला म्हणायचं प्रारंभ. आता पुढं पान काय होतं ते, जैसा जनक सभेस रावण गर्वे करून सरसावला. जसं शिकेच्या स्वयंवराच्या वेळेस रावण उठला होता ना, तसाच कर्ण उठला. तैसा कर्ण बोले ते क्षणी, द्रौपदी माझीच पट्टराणी, द्रौपदी माझी पट्टराणी आहे म्हणे. पण भेद तो पाहण्यानी समस्त रूप आत्ताची सगळे पहा म्हणे, आत्ताच्या आत्ता. हो शिव कोदंडा तुल्य चाप पूर्ण, उचलावया गेला कर्ण. कर्ण गेला उचलायला, जसा रावण गेलता का तसाच गेला उचलायला. जाणू पर्यंत उचलिता जाणून कासावी झाला से, गुडघ्यापर्यंत उचल व्हा इतकं टोंगळे लोक आणलं त्यानं. धापा दाटल्या अपार निश्चित झाली शरीर, उलथे तैसा तोरण तैसा पडला भूमीवर. पडला हो कर्ण, मुकुट उसळून पडला क्षिती, पदके रत्नहार तुटती, हाहाकार कौरव करती करीती. तो द्रौपदी बोली ते धवा, कारण कौरवात फक्त कर्णाचे जोर होत, द्यायचे कर्णाचे जोर होत. जसं 5-25 माणसं असावून एकच गायक असावं द्यायच्या. बाबा तू कमी जेव, कमी झोप, चाल चांगली झाली पाहिजे, तो आपल्या सगळ्याची काय राहील, इज्जत राहील. जरी येणे यंत्र भेदिले आता, तर मी नवरी तत्वता. द्रौपदी उठली उभी राहिली, यानं जरी मत्स्याचा डोळा उडवला घेतला तरी पण मी याला वरणार नाही. हा आवरण कुलहीन पाहता मान घाली सहसाई, याच कुलहीन आहे, ह्यो वर्णाचा चांगला नाही, याला मी माळ घालणार नाही. परमात्माला कर्ण स्वस्थली बैसला जाऊन, तो द्रुपद बोले कर्जून पृथ्वी क्षेत्र झाली की. द्रुपद काय म्हणला, कोणी वीर आहे का नाही आता सभेत, कोणी वीर आहे का नाही सभेत. मग विप्र सभेमधून उठली तेव्हा भीमार्जुन, कोणीच नाही म्हणल्यावरून घ्यायला दम निघालं ना.
की गेली तरी मधून पंचानन डोक्यात शेव उठती जसा शिव निघाव एखाद्या तरीतून तसे हे दोघं उठले की जैसे चंद्र आणि सूर्य पावले एकदाच उदय द्रुपद चकित होऊन पाहे सकल राया समेत एक म्हणती हे ब्राह्मण काही काय म्हणू लागले इथं ब्राह्मण येत कैसा भेटतील न कळे पण ब्राह्मण जमत का ते आहे का नाही जमत ब्राह्मणाला कोणी म्हणते ईश्वर करणी विचित्र पूर्ण न कळे काही कोणाशी काही म्हणले बाबा देवाच्या मनात आलं तर उन्हाळ्याचा पाऊस पावसाळ्याचा उन्हाळा देवाच्या मनात आलं आले देवाजीच्या मना एकला ब्राह्मण परशुधर एक मला अरे ब्राह्मण एकटा होता परशुराम ऐका ना परशुधर त्याने निक्षेत्रिय केली धरा समग्र की बलीचे किंवा म्हणून प्रणपदे त्रिभुवनाटीला काय सांगता म्हणले या उसा वामन होऊन आला आणि 3 पायात सगळी भूमी आटली घटोद्भवाची तणू धाकटी आहे का नाही घटोद्भवाची तणू धाकटी परितेने समुद्र साठविला पोटी साठविला का नाही समुद्र सगळा एकला सूर्य अगस्तीनं समुद्र गिरला का नाही सगळ्या कथा सांगायच्या नाही आपल्याला 10 आलं सुटलं पाहिजे आहे का नाही म्हणजे कशासाठी एकला सूर्य सर्व सृष्टीन उजेड पाडी प्रताप एकला सूर्य आणि सगळ्या पृथ्वीवर उजेड पाडतो धनुष्याजवळी आला अर्जुन पाठी उभा भीमसेन कर्ण शल्य दुर्योधन देखता बलिहीन झाले कर्ण शल्य दुर्योधन सगळे बलिहीन झाले तो महावीर क्रिकेटचे सामने होते पाकिस्तान आणि भारत आणि ते पाकिस्तान हारलं आणि पाकिस्तानचे गडी वापस गेले गुरु ते विमानच नाही उतरून गेले विमान उतरायला गेले खालून चापला खालून विमान त्या देशातच येऊ नका म्हणले तुम्ही आहे का नाही तो महावीर पाठ धनुष्यास प्रदक्षिणा करी धनुष्याला प्रदक्षिणा घातल्या कर्णान घातल्या का हेच तर आपेस आहे आपेस कोणतं आहे हेच आपेस आहे ना तो महावीर पार्थ धनुष्यात प्रदक्षिणा करी मग हे नवरदेव नवरी देवाच्या दर्शनाला वडील धाराच्या दर्शनाला त्याच्यासाठीच तर फिरून येत ना क्षण लागतात चढवी कारमुका गुण हेला मात्र स्मरणीय रुक्मिणी रमण पुन्हा देवाचं ध्यान केलं वेगे घेतले पंचबाण प्रथम सैनिक यंत्र भेदून मत्स्यनयन उडविला वाण लावून मत्स्यनयन उडविला झाला युगाची जय जयकार विमानामधून पुरंदर वर्षात सुमन संभारण होत गजर दुमदुंभीचा देव वरून फुलं टाकू लागले तो द्रौपदी पद्मनयनी कर्णी खाली उतरवणी पार्थाचे गळा नेऊन दिव्यमाला घाली द्रुपद परिवारास आज्ञा करी ब्राह्मण राक्षाने भर व्यापरी द्रुपद राजाला अजून माहित नाही अर्जुन ते म्हणजे ब्राह्मणाला सांभाळा राजे उठतील झुंजारीन अनर्थ पुढे दिसतसे आता हे राजे घराकडे नाही जाणार पहिल्यापासून चालू आहे पहिल्यापासून चालू आहे म्हणजे आला का निवडून हो झाला का हो 5 वर्ष कशी काढायला जाते तर मी पाहतो तू आता पळला बापू मग जाय ना घरात ऐका नाही जाय कोणीच जात नाही महाराज मग पार्थ म्हणे धर्माशी द्रौपदीस न्यावी कुंतीपाशी अर्जुनाने धर्मराजाला सांगितलं कुंती जवळ घेऊन जा नकुल सहदेव घराशी याज्ञेशी ते झाले तो उठावले अवधेंद्रपर म्हणती छेदा द्रुपदाचे शिर आप म्हणून राजकुमार नवरी दिली भनंगाते राजकुमाराचा अपमान केला म्हणे आणि एका भिकाऱ्याला दिली औचित यंत्री भेदला बाण आणि न म्हणू हे शेर संधान आता झुंजोनी निर्वाण हिरोनी घ्यावी नोरी कारण हे दुर्बल दिसत होते
बामण दिसत होते म्हणून मेल जोर आला. ते उग जमलं म्हणले, जमलं म्हणून जमलं, नाही तर काय जमत होतं म्हणले. आता युद्ध करू आपण, आणि काय करू, नवरी हिरावून घेऊ, डबल मत मोजणी असं. कौरवास क्रोध फार, सोडती शहराचे पोर, म्हणते राजकन्याने ती लाज गेली आमची. बामणाने राजाची पोरगी चालवली, कौरव म्हणे आमची लाज गेली. काही मिळाली नाही म्हणून, मिळाली नाही म्हणून. द्रुपदराज भयभीत, ब्राह्मण सभेमाची लपत, विप्र थरथरा कापतून वाट नाही पळावया. बांधणारा विषय त्याला आपल्या जातीवर येणार आहे. आता आपल्या जातीच्या केली ना, आता जातीवर येणार आहे म्हणून बांधण लपू लागले. मग हसून बोले भीमसेन, स्वस्त असा सकल ब्राह्मण, सुखे करा वेदा दैनंदिन चिंतन करून या. तुम्ही खुशाल तुमचं भजन करा, वेदा ध्येन करा, चिंता करू नका. भीमान सांगितलं. विशाल वृक्षातळी बसले ब्राह्मण, तोच वृक्ष भीमे उकडून कल्पांत हाक फोडून झाडून घेतला खांद्यावरी. झाड उपटलं, खांद्यावर घेतलं, मला असं झटकिलं आणि खांद्यावर घेतलं. मनात म्हणे पांचाला केवळ दिसतो का. मग द्रुपद राजाला वाटलं हे बामण नाही, हो काळ आहे का नाही, हो कोणे काळ आहे. एका कंजूस माणसाच्या घरी एक पोरग वार केली, ते जेवायला बसले. त्या वार करायचं पोरग एवढं आणि वरण केलं ते वाढलं, आणि ते असं जेवायच्या पोरानं असं ताटात पाहिलं, ते पोरग दिसू लागलं त्याच्यात कशात वरण. तर मग ते म्हणत बाबा बाळ, अरे ते म्हणे बाळ नाही, हे वरण जीवाचा काळ आहे. तसं भीमसेन कोण आहे, काळ आहे. मनात म्हणे पांचाल हा केवळ दिसतो का, भीम वाटे सबल हनुमंताची प्रगटाला. एक तर भीम आहे, नाही तर हनुमान आहे. एवढं झाड कोणी उपटू शकत नाही. पांडव वाचले राक्षसाने, किंचित ध्वनी ऐकली करणे, अशी धुळू लहान लहान बातमी होती की पांडव काही मेले नाही, पांडव वाचले. ब्राह्मण म्हणते म्हणून धरून उगाच पाहावे नाही. ब्राह्मण म्हणजे काय बोल नका. आता काय काय होत ते फक्त पहा. धनुष्यास बाण लावून, वैर्यास पाचारी आखून, आणि अर्जुनाने बाण लावला धनुष्य. तो बलरामा श्रीकृष्ण संकेत खून दाखवी. बळीराम दादाला कृष्णाने खून केली. म्हणे पार्थापाठी भीमसेन, पहिले धर्म नकुल सहदेव जाण, हे देखिले मागुत्यानं धन्य धन्य आधी झाले. आता या पांडवा हाती निष्कंटक कर्मिनक्षिती. या पांडवाच्या हातावर यदा यदा ही धर्माची स्थापना करीन. कोणाच्या हातानं, पांडवाच्या हातानं. येथे आल्याने चिंती लाभाची आम्हासी, याशी एकांती भेटावे जाऊन तू येथे मानले घोरवण. मुकुंद आणि रेवती रमन कौतुक पाहती दुर्निया. तो क्रोधे बोले दुर्योधन. दुर्योधन काय म्हणतो, जुए मारा हे दोघे ब्राह्मण. तू मार ना, तू मार ना, कोणीतरी मारा. द्रुपद आणि धृष्टद्युम्न शिरेच्छेदा यांची आणि द्रुपद राजाला मारा, धृष्टद्युम्नाला बी मारा, हे बापले मारा, हे बामण बी मारा, आणि कोणीतरी मारा, कोणीतरी मारा. भोवती वेढीले भीमार्जुन, सोडती शक्य शस्त्र बाण. चतुरंग लोटून आले तेव्हा दोघावनी, वृक्ष घेऊन वृकोदर करी तुटला सर्वसार. कोट्यन कोटी असो कुंजरण वृक्ष घाये मारली. पाय दळाने वृक्ष घाये चूर्ण करी. हाहाकार झाला ते दमंती कृतांत क्षोभला. भीमदादाचं काय, पायानं रगडून काय मारायचे, काही कोपर खिळीनं मारायचे, काही कशानं मारायचे, काही कौरव भार गेले समारून. तो शेर सोडी धावला कर्ण. तो कोणी पार ते माडीला ठेवलं वर्ष पर्जन्य बाणाचा. कर्णाने सुरू केलं, अर्जुनाने सुरू केलं. म्हणती एक काल एक कृतांत, की एक विष्णू उमाकांत. आमचे गर्भ हरावाय समस्त येणे रूपी अवतरते.
तो बांध सोडून हरडे खिळला वीर कर्ण पार्थाचे संधान देव म्हणून गर्व हारला कौरवाचा गर्व हारला. मग बोलला वीर कर्ण, ब्राह्मणा तुझा गुरु कोण? कर्ण काय म्हणतो, ब्राह्मणा तुझा गुरु कोण आहे? भार्गव किंवा जानकी जीवन, द्रोण की अर्जुन, सांग. पानाची ओळख होती ना, कशाची ओळख होती? ते पान जे येत होते ते परशुरामाने शिकवलेले, नाही तर द्रोणाचार्याने शिकले. पानाची ओळख होती ना. तुम्ही पृथ्वीवेश घेऊन फिरता होऊन ब्राह्मण सत्य बोलावे वचन ऐकता अर्जुन हसला. ते आपलं बारकं पोरगं वाजू लागलं पाठी. लाडगुजी म्हणले तू गुरु सांग कोण? तर नाव सांगितलं, मग त्याला शिकवलं म्हणले. म्हणजे असं येते म्हणे रे युद्ध सांगून गोष्टी मांडली रंतरवटी गुरुप्रसादी अखिल सृष्टी निष्कंठी कर्मी. अर्जुन म्हणे आता युद्ध नाटे काढायचे नाही, विचारायचं नाही, फक्त युद्ध करायचं. भार्गवी तुझ विद्या दिली पाहिजे तो आजी झाडा दिलवलाई आईशी उत्तर आहे करणं बहुत दचकला. तुला परशुरामाने शिकवलं ना, मग आता काय हरते काळाची अवसरी आधी कौरवाची दुखावरी. कौरवाचे तोंड असे सुकले जसे ऐकणाऱ्याचे कीर्तन लांबल्यावर सुकते. झडकरी शिबिराकडे ते दवा अशा काळा गे उतरली महाराज. मुखावर काळा राहिली नाही. आपापले रथ कुठे कलिवले शिबिराकडे कलिवले. तो येरीकडे ते अवसरी शेल्य धावता भीमावरी सूल टाकीला झडकरी तो हरदयावरी आदळीला शल्यानं सूल टाकला. भीमे तरुवर भोवून दिला शल्याचे पृष्ठीवरी मोडीला. मग मल युद्ध ते वेळा 4 घटिका झाले शल्याचं आणि भीमदादाचं 4 घटका झालं. मग भीमे हात दूर केले शल्याशी बळी उचलिले गगनी नेऊन टाकले पृथ्वीवरी दयासे. कळत असं तुम्हाला उचललं आणि टाकलं. इथं काही ज्ञानेश्वरी नाही, काही अवघड नाही, काय नाही. उचललं आणि खाली बस. भूमीवरील उताना पडत भीमे वक्षस्थळी दिला माफुटी उचलून पुसतन ब्राह्मणा शिवरूपोदर. याचा घेवाची प्राण किंवा देव जीवदा. जात भाई विचारलं कोणाला? ब्राह्मणाला. सांगा काय करायचं? विप्र म्हणते ते सोडून धर्म मारील पुढे असे. जाऊ दे म्हणजे ते सोडून. मग लात देऊन पृष्ठीवरी पाठीत लात मारली. भीमे सोडला ती अवसरी पाठ घेऊन शेले झडकरीन कौरव भारात विसाळा. अशी पाठ झटकीतच गेला. म्हणसाल तुम्हाला काय माहिती? झटकीतच ना माणूस. पांचालपूर दूर सोडून एक योजनावर राहिले जाऊन म्हणते ब्राह्मण आहे कोण म्हणा आणि मग जाऊ. कोसभर गेले महाराज. तिथं बसले कोण आहे म्हणजे सगळं झालं खरं, पण हे ब्राह्मण कोण आहे हे राहिलं पाहायचं. वरकड आले होते जनपती ते आपापल्या देशी जाती आणि जे वरकड पाहायला होते का ते म्हणजे कोणता अभंग असो आणि कोणती ओवी असो कोणती चाल म्हणून. आपल्याला काय बाबा आता गजेर झाला ना, आता आपण काय करा आपले घरात झाला. मग ती पांडवची होती एवढी शक्ती आणि का कोणा तुम्हाला कळणं येत ना तुमच्यासारखा म्हणला आऊ त्यासारखा आऊ तुम्हाला कळणं इतकी शक्ती कोणा ते सांगा. काही माणूस हुशार असते. इतकी शक्ती दुसऱ्यात नाहीच ना. असो पांडव घेऊन द्रौपदीशी येते झाली कुंतीपाशी म्हणते उत्तम भिक्षा माशी माती मिळाली जानपा. आज भीक मिळाली. माता म्हणे वाटून 5 जण घ्या सामान. बाहेर पाय जवळ येऊन तो याज्ञेशीने देखील फिरका माहिती रोजच्या भिक्षासारखी भीक आणली आणि आता वाटून घ्या म्हणे न कळता बोलिले वचन. मग म्हणे पुत्रा लागून माझे वचन न मानावे प्रमाण द्रौपदी अर्जुन वरे. कुंती म्हणली मी बोलून फसले पण हे बोलणं काय तुम्ही मानू नका. अर्जुना संग हिचा विवाह झाला का करा आणि अर्जुनाला राहू द्या. अर्जुन म्हणे माते प्रती तुझी आसक्ती नव्हे वचनोक्ती यावरी व्यास देवते ते करी ते प्रमाण ते. अर्जुन म्हणला तसं नाही, तो आम्ही खोटं करी नाही व्यास आहे.
तो संकर्षण आणि श्रीपती उभे ठाकरे येऊन एकांती बळराम दादा आणि कृष्ण आले आणि व्यास आले, चांगल्याजवळ चांगलेच येते आहे का नाही. म्हणजे कोण कोण होते लग्नात, जसा वरवा असा वराड. त्याला काय सांगायचं काम आहे का नाही. आपल्यात एक म्हणे जैसे को पुढचा असं ना पाठ. तो संकर्षण श्रीपती उभे ठाकरे येऊन एकांती पितृभगिनी शिववंदिती आली नीती पाचारण. धर्मास म्हणे द्वारकाधीश तुम्ही भोगिले बहुत क्लेश. तरी दुर्जन पावतीनास तुम्ही स्वस्थानास जाल सुखी. आयुष्य बोलून या दौराना गुप्त रूपे गेला स्वस्थाना. पांडवी करून भिक्षाटनान भोजन केले ते दिवशी. काय आद्रष्ट पांडव भीक मागितली असं लिहिलं इथं. त्या दिवशी काय केलं, भिक्षाटन केलं आणि जेवण केलं. तो रात्री माझी गुप्त दृष्ट धोंडे ठेवले सत्व. ते घेऊन आले समाचार जे जे बोलिले रजनीत. पण याच्यात नाही ती कथा, पण ती आहे ती कथा. द्रुपद राजाला चिंता पडली, त्या चॅनल वाले दाखवली. द्रुपद राजाला काय चिंता पडली, आता हे सगळं खरं झालं का, सगळं खरं झालं, पण आपली द्रौपदी कोण नेली, ब्राह्मणाने नेली. ब्राह्मणाजवळ काय असतंय, भिकशिव. मग आता याला भीक मिळाली तर आपल्या पोलीस भाकरी मिळेल. पहिली लोक भाकरीची चिंता करीत होते, मुलगी द्यायची ना म्हणून खटल्याच्या घरात येत होते. कोरपोर असं जुने लोक सांगते. कसं मग ते चिंता पडलं. तर द्रौपदीची आई काय म्हणली, तुम्ही संगत आजचे दिवस याचं घर पाहायला आहे का नाही, नसलं तर बांधून द्या. त्या घरात नसले गाडगे मडके तर मांडून द्या. पण कृष्णाने सांगितलं चिंता करू नका, तो अर्जुन आहे. मग द्रुपद राजा म्हणे अर्जुन आहे, पण धृतराष्ट्राला नाही वाटून येईल इस्टेट. तर मग पुन्हा काय खायला देव म्हणजे त्याचा जिम्मा मी घेतो. म्हणून ते शांत झाले. तरी पण धृष्टद्युम्नाने हेर ठेवले होते की काय काय बोलते, तिथं कोण कोण येते ते सांगा. म्हणती ते नव्हती ब्राह्मण. याला काय सांगितले, ब्राह्मण नाही ते महाक्षेत्र प्रलयात चारी प्रहरी गावातून गोष्टी नाही ऐकल्या. अरे रातभर बोलत होते, किती रातभर बोलत होते. पण गोष्टी कशाच्या होत्या, युद्धाच्याच होत्या. ते क्षेत्र ब्राह्मण ह्या युद्धाच्या गोष्टी करेल आहे का नाही. दोन मूर्ख बसले, एखाद्या गिरू महाराज सांगते रातभर गप्पा केल्या. पहाटे म्हणजे अशी झाली आमची कोणाकोणाची, एक काहीच नाही हाताला लागलं त्या रातभरच्या गप्पा. फुकटची सांगे लोकांची या गोष्ट. एक नियम सगळे कारण मी पण करतो, फुकट कोणाची गोष्ट करायची नाही. त्याच्यात काहीच नाही. कोणतं गुऱ्हाळ, एरंडाचं गुऱ्हाळ रसना ज्यानं लाविला एरंड रसना घेईल कोण या तोंडे आहे का नाही. फुकट गोष्टी करायच्या नाही. जेथं गोष्टी खाली काढू जा एकनाथ भाऊ सांगतं तेथं स्वार्थ होणं आहे. काहीच नाही स्वार्थ. याच झालं तेच झालं, तेच झालं तेच झालं. आणि पोरगी बाजूला आली म्हणे चला भाकरी झाल्या, म्हणजे झाल्या भाकरी, सुटल्या गोष्टी. काहीच नाही त्याच्यात, काहीच नाही आहे का नाही. बोललं तर काहीतरी निघलं पाहिजे. सामाजिक असो, धार्मिक असो, समाजाच्या हिताचं काढा तुम्ही आहे का नाही. तुझा तलाव करायचा, एखादा रोड करायचा, एखादी विहीर करायची, असं त्या बोलण्यातून काही ना काही निघलं पाहिजे. नाही तर फुकट महागामोलाच्या भाकरी खाऊन गोष्टी करण्यात काही अर्थ नाही. वाईट बोलायला तितकंच कष्ट, हो चांगलं बोलायला तितकेच कष्ट आहे. मग वाईट बोलायचंच कशा, बोलायचंच कशाला. द्रुपद सोप करी पाहू म्हणे भनंगी कन्या नेली अकस्मात. त्यांचा वर्ण न कळे सत्यांच्या वर्णात कोणतो आलाच तो विषय पुन्हा. द्रुपद राजा काय म्हणतो, भनंगानं म्हणजे भिकारी नाही. भनंग म्हणजे भनंग शब्दाचा अर्थ भिकारी. आणि भिकाऱ्यानं पोरगी नेली, काय मिळेल काय नाही आहे का नाही. द्रौपदी आई दिव्य रत्न जवळ पोरील मारल्यावर मग बाप म्हणतो तळ हाताच्या फोडासारखी सांभाळली. कशी, तळ हाताच्या
द्रौपदी सारखं दिव्य रत्न कोण भिकारी गेले घेऊन. द्रुपद राजा शोक करू लागला. कोण भिकारी होते? लोकामांची निंदे पूर्ण शोक दारून राव टिकण्या सांगितलं. आता रडायला राजा आहे का नाही. पुत्र म्हणणे ताता उधारी, म्या हेर पाठविले होते रात्री. पोरग म्हणलं मी हेर पाठविले होते. त्या एक महाक्षेत्री निर्धारा मी केला हा. त्यांची संगती आहे माता आणि पुन्हा त्यांच्या संगती यायची आई पण आहे. मज वाटते पांडव चित्तात होता. तो द्रुपद म्हणेल सुतार मज ही गमते दैशेची. नक्की वाटते कोण असतील? पांडवच असते. मग दृष्ट गुणाने पूर्वी सवे घेऊन असतो गद्र कुलाल शालेपर्यंत मोत्साह करीत आले. पृथ्वी सहित 5 जण त्याच्याकडे रथ आणले. पृथ्वी सहित 5 जण वंदून गीते दृष्ट धुन म्हणे राव पाहू इच्छी चरण के थोडी आपण चालावे. वापस चला राजा तुमचे चरण पाहायचे म्हणतात. 5 जण अवश्य म्हणतील. जे केरथी बैसती बैसे द्रौपदी कोणती. 5 जण आरुलती रथावरी वळण वेगळाले उभारला ध्वज तिही लोकावरी. इकडे राजद्वारापर्यंत अपार ठेविले वस्तू जात. आणि मग राजाच्या दरवाजाला वस्तू ठेवल्या. नाना उदमी बैसदन वस्तू आत दूध दाविती. सकल आधेरून बंडुकुमार जेथे रचिले होते शस्त्र संभार तेथे नाविक राहिले शरण शस्त्र परीक्षा करावया. आलं ना आलं. मी सांगतो समजू काय झालं. अशा अपार वस्तू ठेवल्या पांडवाच्या ते येण्याच्या वाट्यात. पण ते असं पण नाही पाहिलं कशाकडेच नाही पाहिलं. जिथं शस्त्र ठेवलेले होते का तिथं उभे राहिले आणि काय पाहिले? शस्त्र पाहिले. तुम्ही पहा पंढरपुरात जर माणसं बाजारात गेले कोणी घोंगड्या पाहतील, कोणी बांगड्या पाहतील, कोणी झुला पाहतील, कोणी जाते पाटे. पण साधक जर असला ते पुस्तकाच्या जवळ उभा राहिला. पुस्तकाचं दुकान आलं की तिथं पाहिजे कोणते पुस्तक आहे कोणते पुस्तक आहे. दृष्टीने धुमन म्हणे क्षेत्रीय सत्य ब्राह्मण म्हणती यथार्थ असो पावले राज मंदिरातन भद्री बैसत धर्मराव. मग त्यांनी ओळखी याच्याजवळ थांबले. एक क्षेत्रीय मर्यादा अत्यंत धरून बंधू पाठीशी 4 जण शोक भय विस्मित पूर्ण किंचित नाही तया लागी. हरीची भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण किंवा हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंता आणि आस. इच्छा नाही आशा नाही भीती नाही काय नाही. बसले महाराज द्रुपदाची संपदा अपार त्यांची दृष्टीत नाही साचार. गुप्त रूपे पाहिजे म्हणे राजे निर्धारे होती. द्रौपदीची संपत्ती द्रौपद राजाची संपत्ती पाहू लागले का ते? याच्या भाई नाही. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. आणि ते काय पाहते? मग द्रुपद राजाच्या लक्षात आलं की हे कोण येतं? हे बी राजे येत. कारण ज्याच्या घरी जे नसलं ते दिसलं मग ते पाहत. त्याच्याच घरी अपार संपत्ती. यावेळी द्रुपदाची राणी मस्तक ठेवी कुंतीचे चरणी. कुंतीच्या चरणावर मस्तक ठेवलं. द्रौपदी सहित गृहात येऊनी वस्त्राभरणी पूजे. तो गेले बी नेलं घरात आणि वस्त्राभरणानं पूजा केली. तेव्हा नवरीची माय नवरदेवाच्या माईच्या पाया पडत होती. आता तुम्ही म्हणा पुढचं. मग द्रुपदराज येऊन पांडवाच भेटी प्रीती करून देऊने क्षमालिंगन 5 जण संतोषविले. द्रुपदे सुहृद मिळवून पांडवा सहित केली भोजन. एके पंक्ती सारली पूर्ण षड्रसान्य न वर्णवती. एका पंक्तीत सगळे बसले. भोजन झाले तुरंत गुणी विडे बैसली घेऊनी. मग द्रुपद कर जोडून धर्मराया सेविनवी. द्रुपद काय म्हणतो सांगायला बसलं तो उलास वड्यावर बसले सांगत वाटते ना ऐकी नाही वाटते ऐका नाही तसंच येते. आता मला पण आयुष्य ऐकायला बसल्यावर सांगायला बसल्यावर
मुला शिकवलं काय करा म्हणे कवन या ती भोजन झाले तुझच गुन्हे मग द्रुपद धर्मराजाला बिनविलं म्हणे कवन या ती कवन कुल कवन देश कवन स्थळ सांगून आवृत्त सकल मज मिळवा आपणात आपलं सांगा सगळं काय आहे कसं आहे कारण स्वयंवर असल्यामुळं तेव्हा जातीचा विचार करायचा लाग नाही आता विचार लागली मग हा सोनी धर्म बोलत हस्तिनापुरीचा पंढरपूरपणा त्याचा हा ज्येष्ठ सुख धर्मराज जाणवी हस्तिनापुराचा राजा पंडू त्याचा हा मोठा मुलगा धर्मराज हे भीमा अर्जुन नकुल सहदेव परम पुरुषार्थी बलार्नो ज्याची सम्रांगणी हाव काल ही करू शकेना धनुधरा माझी निपुण पूर्वी भार्गव किंवा रघुनंदन पहिल्यानं परशुराम नाही तर राम त्यावर भीष्म द्रोण 5 अर्जुन आहे तेव्हापासून वीर नव्हते तर हे आता झाले त्याच्या जागेवर रामाच्या परशुरामाच्या श्रीकृष्ण कृपेचे बल पूर्ण आणि पितृवी विदुराचा प्रयत्न त्याने काढली जोहारातून कृपा पूर्ण बालकावरी आमच्यावर श्रीकृष्णाची कृपा आणि विदुराचा प्रयत्न आमच्या बापाचा विदुराचा बाप म्हणजे पितृवी आमच्या बापाचा प्रयत्न आणि त्यातून आम्हाला काढला त्या विदुराचे उपकार बहुत जन्मे न पडे विसर महाराज कृष्ण कृपा पात्र त्रिकाल ज्ञानी तो होय विदुराचे उपकार आम्ही जलम भर विसरणार नाही महाराज कुंती तुका म्हणे फार आणि थोडा तरी बर उपकार कुंतीनीच माता हे जाण आम्ही हिंदविली होऊन कोण असो तुम्हा पुण्य पुरुषाचे दर्शन पुण्य करून झाले आयशा ऐकता उत्तर झाला एकची जय जयकार द्रुपद धावून चरण सत्वरण धरिता झाला धर्माचे प्रेमेंदी धले आलिंगन नेत्रुवाया सृजवन म्हणे कौरव परम दुर्जन कापट्य सागर दुरात्मे आता तुमचे निमित्त करून चित्तची कौरव आणि धरून क्रोधे बोले धृष्ट धुमन शिरे छेदिन तयाची कौरव काय करतेत म्हणे आता कपटी येत धृष्ट धुणं मला सगळ्याचे शिर छेदून आणतो देव कोणी पांडव जामात द्रुपदाचा हर्ष नमावे गगनात मग पाहुण्या समोर लग्न तेव्हा धैर्य दे अर्जुनासारखे पांडवासारखे जवळ मिळाले हो धर्म म्हणे द्रुपदराया आम्हा पाचाची एक जा द्रुपद शंका ऐकून या म्हणे आघटित केवी घडी द्रुपद राजा म्हणे कसं घडलं असं संकट पडले द्रुपदाला कोण तो कृष्ण आणि द्वापायन कृष्णा पाचाशी द्यावाय पूर्ण निश्चय करू पातले व्यासन कृष्ण आले पांडव आनंदे पूर्ण धावून वंदिती व्यास चरण श्रीकृष्ण चरण नमून आलिंगिती आत्ती प्रीती द्रुपद बंधुनी चरण म्हणे आज्ञा करा मजला आपण द्रौपदीस भ्रतर 5 जण किंवा एक सांगा ते 5 हे काही एक हे सांगा बोले सत्यवती हृदयरत्न हिने भ्रतर 5 वेळ दे म्हणून आराधनी यात्रेने पूर्वी बोलली तप करिता महादेवाचं तप केलं द्रौपदीनं आणि काय पाहिजे म्हणून 5 वेळा भ्रतर असं म्हण द्रौपदीस भ्रतर 5 जण बोले सत्यवती हृदयरत्न हिने भ्रतार 5 वेळ दे म्हणून आराधने पूर्वी बोलली तप करता प्रसन्न झाला दासवने घे दे 5 वेळ याला घेव्या लाडन 5 जण अर्पण महादेव शिव भोळा चक्रवर्ती त्याचं काय 3-5 बाऱ्या म्हणली ते 5 बाऱ्या वरती देऊन टाका व्यास आईशी आज्ञा करून तत्काल पावले अंतर राम द्रौपदी मूळ पाठ म्हणून ब्राह्मण राजे पाचेरिले द्रौपदी जाऊन सत्व हे असंच आहे निवडून आलेली पार्टी दिल्लीला जाती मंत्रिमंडळ ठरवती आणि हे मग इथून पाहतेच निसता आपला द्रौपदी जाऊन सत्वर यादवा सहित यादवेंद्र बहुत करून आदरण राहावीला लग्नाशी मग अनुक्रमे करून 5 शिलाविले लग्न 4 दिवस संपूर्ण उत्साह झाला बरंच लांब लोक आता काळा लोक जसं 4-5 दिवसाचे लग्न होते ना पहिल्यांदा साडी झाल्यावर आंगण देत पांडवा सापा म्हणे राज्य तुमचे सातार मज सहित सर्व हे सगळं माझ्या सकट हे राज्यच तुम्हाला गद दृष्ट भरून येदुवे उत्तम वस्त्र अलंकार
पांडवास आहेर प्रेम भाव्या अर्पित कसे पांडवाला आहेर केले सगळ्याला 5 जणांस 5 सदने आरती तेव्हा द्रुपदाने कृष्ण अर्जुन प्रसन्न मने प्रीतीने राहती एके गृही पांडव जो हरापासून वाचले द्रुपदाचे जामच आले गुप्त हेर सांगू गेले कौरवासी ते धवा आणि गुप्त हेर मग इकडे आले सांगायला इथून वाचले आणि पुन्हा द्रुपद राजाचे जवळ बी झाले जेने यंत्र भेदिले पूर्ण तो महाराज वीर अर्जुन वृक्ष घाये भेदिले सैन्य तोची भीमवळ खावा झाड मृत्युंजय मान समाजले तो भीम माशीचा डोळा उडवला तो अर्जुन ऐकताची आईशी मात कर्ण दुर्योधन हार्दय पिटी शकुनी म्हणे झाला आमचा आता मरण आल्या मा शकुनी म्हणे काहीच झालं नाही फक्त मरण आलं काय झालं दुसरं काय झालं एखाद्या बरं नाही का माणसं म्हणजे काहून मेला हो काही नाही फक्त जीव गेला म्हणून मेला नाही तर कारण काही दिसत नाही लगेच मेले हो 56 कोटी यादव दुःशासन रडे धाय उकलू दुःशासन रडू लागला म्हणे गळाले कर चिरण तो म्हणे आपल्याला हात गळाले पाय गळाले हात गळाले पाय गळाले आता विचारले पूर्ण का हात गळाले पाय गळाले म्हणजे जाऊ पोची ऐकायला नाही तर हात प्रवचन ऐकायचो पण आता हात बी गळाले पाय बी गळाले आता काही चौकत नाही 56 कोटी यादवासहित कृष्ण राम त्यांची पाठी राख आता इतकं चांगलं तुम्हाला सांगतो नुसतं वाचन जर आमच्या दोघांचे बी असं केलंच नसतं ना नुसतं आध्यात्मिक लोक चालला असतात सांगू कशा चालय तुम्ही ऐकतात रोज पोट्या कशा चालतात ऐका नाही काही काही गावात पद्धती ज्याला जायचं त्यांनी उठून जावं त्याने पिढी वाढायची त्याने पिढी पोती चाललीचे 56 कोटी यादवासहित कृष्ण राम त्याची पाठी राखी 17 वेळ धरला मगधनाथ तो बळ्या बळीभद्र भोरी सर्वा म्हणे ऐका उच्चेन साता स्नेह वाढवावा पूर्ण पांडवास भेटायला जाऊन द्रुपदा सहित कृष्णाशी पुढे वाढवाल स्नेहादर तरी मागील सरतील सर्व सुरती करिता निंदा अपार नाशे मागील स्तुती करिता निंदा अपार नाशे मागील सर्व एखाद्या माणसाची जर आपल्याकडून माघारी निंदा झाली तर तोंडावर त्याची स्तुती करावं मग ते मन बोलला सर्व झाला सण माघारी दुसरे लोकही मिळाले असं होतं पांडवाशी हाती धरून न्यावे हस्तिनापुरा लागून राज्य विभाग देऊन सुखरूपे नांदवावे ऐकून आई शिवचन क्रोधावला परम कर्ण म्हणे गेली आहे प्राणांशी गोष्ट घडेना कर्ण म्हणे जीव गेला एक म्हणतं भाजून खाऊ एक म्हणतं कच खाऊ कच नाही भाजून नाही आणि त्या घोड्यावाल्या म्हणायचं हात रे बाया त्यांना म्हणायचं भले बोल की भले खाली काहीच नाही खाली काहीच नाही पांडवाची सिरे छेदिली आली आणि जाऊ का येतो कर्ण काय म्हणतो काय झालं तर करून अर्जुनाच्या वेळेस हात टेकले का नाही आताच आपण कथा ऐकली तरी मी म्हणतो आता कसं नाही जायचं ज्याशी भय वाटेल जाणते आणि राहावे शिबिरा कर्ण वचने दुर्योधन म्हणे सिद्ध करा सकल सैन्य कर्णाचं ऐकून मला मग करा सैन्य सिद्ध मग आव घेरा थावरी बैसून नीज बाराशी धावी नली वाजती रणतुरी भेरी गजबजली पांचाल नगरी कौरव पातले दल भारीन द्रुपदाशी कळवाले द्रुपद म्हणे धृष्टद्युम्ना शालक पातले तो दर्शन शस्त्र खाय पृष्ठ गौरवली दान कुंजरपुरा बोळवावे धृष्टद्युम्ना काय सांगितलं द्रुपद राजाने मिळवणे आले मिळवणे आले कशाला भेटीला आले आता त्याची बोळवण करा पांडवा सहित पांचाल बाहेर निघाला तात्काळ रण तुरे वार्ता सकल कौरव ऐकून तर सकली पुन्हा तर सकली दोन्ही सैन्याला आली भेटी पांडव असतील द्रुपदाची पाठी क्षणे कावलुकी दृष्टीने संग्राम कौतुक कैशी दोन्ही दळे शिथ झाली संग्रामिकाची झुंज लागली पांचालाची दळे दाबिली कौरव ते हानीच पडले पांडव नुसते पाहू लागले आणि मग याचे दळ दाबले आयशी देखता तेव्हा नुन्य मनोळके धावले 5 जण पंच प्रलयाग्न
ब्रह्मांड जाळू पातळी तिथे पंचायतीत ते उगवत 5 सूर्य उगवले झाले ते झीन कौरव खत की पंडित ते कोणी आजून जैसेच प्रत्यक्ष पांडव जे कोण कौरवाचा मत गेला कळो पण जयद्रथाने कर्ण पार खावले धावले जयद्रथाने कर्ण दोघं धावले अर्जुनावर त्या दोघाचे कुमार दोन्ही तेही पुढे धावले ते क्षणी अर्जुने 2 बाण सोडले शिणी त्यांची छेदी त्या पोहायची देव कोणी पुत्राचे मरण क्रोधे झोपावाला बीर कर्ण अर्जुने सोडले निर्वाण बाण भेदिले हृदय कर्णाचे त्याने आली गिरगिरी जोचे स्तंभित या क्षणभरी वीर श्रीमती अवसरून गेला सर्व दिगंतरा मग होता की वेळा चालेल ऐका नाही किती सांभाळा हो कर्ण दुर्योधनानं अंगराजाचा देशाचा राजा काल त्याला म्हणील ते ऐकिलं आणि अर्जुना संग युद्ध लागायचं तर भीमान कथा मारली तिथे लागली कर्ण असा झाला शकुनी म्हणी हे भीमानच या पाळलं तर आता अर्जुन कुठे राहिला आहे का नाही रथ माथरा काढिला त्यानं रथ माग फिरवला तो भीमे दुर्योधन देखिला लाक्षापूर आठवून पिवळा तात्कारात चालली लाक्षापूर क्रोधे वाटावरून नेत्र उगे उपडीला महातोरवर द्विज पंक्तीने आधर उरकडून धावला दात वट जाऊन भीम दादा धावला पाठी घेऊन या कौरव पळू लागले त्या पृथ्वीवर नाही आपले सावधरा तिकडून पळाले की असे ते पुढं पळाले पांडव मागे पळाले पळू लागले तेव्हा सर्व भीम परतला जे ते धर्मराव पांचाल सोसूर हसा सगळे हसायले मग पांडव प्रताप पुरुष थोर रण मध्ये झाला कामतूर कौरव सेना 90 साधारण शृंगरुनिया पातळी न तगता युद्ध सुरतीला पळाली अभिमान वस्ते टाकला असो हस्तिवादी शिबिरी सांगून कौरव सर्व पळाले पांचाळे सर्व लुटिले आपल्या नगरा पाठवले सर्व पांडव रूप पातळी येऊन भेटले रामकृष्ण नगरीचा आला जय जयकार आनंदले नगर समग्र इकडे 3 वदने कौरव भारण हसताना पुरा पातळी म्हणती मरमरने पुरुषाना काय कार्य साधने बुद्धीना आपण मरुनी आपले जाणार दिल्या मा सर्वात त्या पुरुषाना म्हणजे काय काम केलं तो आईसे दुर्योधन बोल कर्ण शकुनी यथार्थ म्हणत आसू विदुरा समस्त कळला वृत्तांत झाला तो धृतराष्ट्रास सांगी येऊन तुमची सृष्ण्या झाली द्रौपदी पूर्ण अंधानंद ऐकून म्हणे दुर्योधन भाग्याचा काय झालं विदुर काका आले आणि धृतराष्ट्राला सांगितलं काय सांगितलं तुमची सून झाली द्रौपदी तर त्याला काय वाटलं दुर्योधनाचेच जमलं का असा आनंद झाला त्याला वाटलं दुर्योधनाचंच जमलं का ते तुमच्या माडीत पोथी होती मी असं पाहिलं किती का धरायला असा आता पलंगावर पाहतात आनंद त्याला आनंद झाला आनंद ऐकून म्हणे दुर्योधन भाग्याचा तो काय म्हणला दुर्योधन भाग्याचा ऋषीने आशीर्वाद दिले ते दुर्योधन सफल झाले आता पैसे उचले चालली ना तर बापाचं नाव त्याचे तर एखाद्याच्या त्याचं नाव त्या लोक सांगते ओ तुमचे पैसे आले उद्या ते घरचं बायको म्हणून उद्या पैसे आणायला जाणं लागतंय मग पाहतं यादी पाहिली ते रात गेली आनंदात पैशाच्या नादात असं मग ते म्हणे करतो दुर्योधना सफल झाली विदुर म्हणे आई पहिले वर्तमान पूर्वीचे विदुर काका काय म्हणे तर म्हणे बरं झालं दुर्योधन भाग्याचा उदय दुर्योधना द्रौपदी सारखी पत्नी मिळेल विदुर म्हणे आई की तो का बंद सांगू दे ना त्याचा आज सांगायचं बी राहिलं ऐका नाही आई काय झालं ते पुढचं ऐकतो नाही पुढचं ऐक ना विनोदच पास झाला पण तुमचा नाही विनोद पास झाला ते विनोद तुमचा नाही तो तिकडचा आहे लाक्षागृहापासून पांडव वाचले 5 धृतराष्ट्राला वाटलं ते जळून मेले आणि आता द्रौपदी राजाची पोरगी आपल्या दुर्योधनाने जिंक केली पण जिंक केला
ती पांचाल पुरी प्रगट होऊन तिथून वाचले तिथं प्रगट झाले कुठं पांचालपुरात. द्रौपदी जिंकली प्रताप मुहूर्त एक तटस्थ एक मुहूर्त आंधळ कसं झालं नुसतं तटस्थच झालं. 3 तास आंधळा नुसतं बसलं. बरं झालं अटॅक आला नाही म्हणजे पुढचं दुःख टळलं असतं. आला असता अटॅकचा फायदा झाला असता त्याचं ते पुढचं टळलं असतं. मरण भले पडी काय अवकाळायची अवकाळीपेक्षा मेलेलं बरं नव्हतं. मुहूर्त एक तटस्थ आंध राहिला निवांत. मग म्हणे भाग्यात पांडव माझे वाचले. आणि मग कसं म्हणतोय काय भाग्य पांडव वाचले हो माझे म्हणजे आता यांचे त्यांचे सख्य गोड विदुर तू कधी एवढे सुगड ये म्हणे बुद्धी सुदृढून हे तुझे असते. मग विदुरा यायचं द्यायचं एक करून दे बाबा इतकं काम तू कर. विदुर म्हणे 80% बुद्धी ठेव एक व्हायची. कृष्ण कृपेच्या बळीदान शत्रूचे कृष्णाने करून कृष्णावरली एकजण ऐकता दग्ध दोष होते. विदुर नसता सुयोधन जनतापाशी एका घेऊन म्हणे विदुराचे विचारी म्हणणं घाली तू सहसाही द्यावा राज्य विभाग धन क्षण क्षणाबोधी विदुर घेऊन तू आश्रय द्यावा करून महाकप्ती असे तू जोहारात वाचते पंडुनंदन त्या आम्हाला युती लागणार त्यांच्या वधाला की आता समजून सांगायला तर काही नाही असं व्हायला काय करा. कृष्ण कृपेच्या बळीदान शत्रूची कृष्णाने करून कृष्णावरती कथन ऐकता दग्ध दोष होती. कृष्णाच्या कृपेच्या बळानं शत्रूचे कानन म्हणजे वन जाळून कृष्णावरती हे जर ऐकलं तो ऐकणारे दोष जाते. विदुर नसता सुयोधन जनकापाशी एकांत जनकापाशी म्हणे विदुराचे विचारी म्हणणं घाली कसं असाय घ्यावा राज्य विभाग धन क्षण क्षणाबोधी विदुर तू आश्रय द्यावा करून महाकप्ती असे तू जो हरात वाचले पंडुनंदन ते आम्हाला युती लागणं त्यांच्या वधाला की प्रयत्न करू आता. आणि दुर्योधना सांग दमन हेची आहे माझ्या मनात. दुर्योधन काय म्हणतो आंधळ्याला म्हणजे त्याच्या बापाला धृतराष्ट्राला ते विदुराचं ऐकू नका बरं ते येईल आता आणि म्हणेल द्यायला आता त्याचं लग्न झालं आज धन द्या तसं काय आपल्याला करायचं नाही. आपण काय करू आता पहिल्यानं वाचले ना आता डबल प्रयत्न करू काही असाच ऐका नाही. दुर्योधना सांग म्हणत हे जे आहे माझ्या मनात बापचा साधे अरे संस्कार याचे त्याला त्याचे त्याला ऐका नाही. मी विदुरा देता सत्य लटिकेची स्तरी तो पांडवा तुला माहित नाही म्हणे ते विदुराचे देखतानी आपलं खोटच पांडवाचं स्तवन करतो माझे तर बरं झालं द्रौपदी मिळत. दुर्योधन म्हणे मंत्री धाडावे द्रुपद याज्ञी सेनास बोधावे पांडव तेथे ठेवावे कदाना आणावे गजपुरा. आता काय करा म्हणे तुम्ही द्रौपद राजाला धृष्टद्युम्नाला सांगा की पांडव तुमच्याची राहू दे. त्याचं का बुडीत होतं का होय त्यात पोत होतं धृष्टद्युम्न जरी या येडे कळणं बुडीत असतं तर ठीक होतं बाबा राहू द्या तिकडेच ते त्याला पोरग होतं ना द्रौपद राजाला तरी पण म्हणे तिथंच राहू द्या की येथे आणि का अपायली चिती अशा थाप खालावा चित्ती राज्य विभाग न मागती आयशी करून ठेवावे आणि त्याला धाक घाला कोणता इथं जर आले तर त्या इथं भलं होणार. त्या इथं भीती आहे यायला भीती कधी आहे ही खरी भीती आहे. हळूच फोडावा यात निशन काय करा पोराच्या बापाचा विचार द्यायचा फोडा त्या दृष्टी घेऊन आपल्या पण घ्या. एकी स्त्री प्रकार 5 जण तिने कल औक्य करून भोग निमित्त भेटता आणि त्याला सांगा की एकल 5 पती त्याचे भांडणं होतील
दाऊन विभाग वैभव फोडावे नकुल सहदेव नाना यज्ञ दाऊन भाऊन घात करावा तिघाचा नकुल सहदेव फोडा कारण ते माद्रीचे एकुलतीचे धर्म बापुले न पुस त्याचा आम्हास नाही धाक धर्माचा काय धाक नाही म्हणे आम्हाला ते भीमाचे बळे जे तंत्रोन ते कळलं भीम धर्म एक आता भीमाच्या बळावर गवताच्या काडी सारखं समजायला म्हणे नाही का धर्माचं काहीच वाटत नाही एक मारता भीमसेन एक याला पाहिजे द्यायच्यातला कोण भीमसेन एक मारता भीमसेन कर्णास मग करून प्रायार्जुन कृष्णाचे कपटे अर्जव करून त्यागवावी पांडव मग बोलला वीर कर्ण मागे तुम्ही केली बहुत यत्न ते सर्व निष्फळून वैर वाढले शेतकुणे कर्ण म्हणला आहे म्हणजे ज्याच्यात वीर येत आहे का वीर पण आहे सूर पण आहे त्याच्या कपटाच्या ना ते म्हणून तुम्ही किती कपट केले नाही इथून माग उलट वैर वाढलं का कमी झालं वाढ 100 पट वाढ द्रौपदी आणि पंडुनंदन कृष्णास आवडती प्राणाहून पांचाल आणि अग्निशन सर्वस्व हितयाचे आता कृष्णाच्या आवडीचे आहेत ना ते देव सखा जरी युद्ध करावे बळी करून हे राज्य रक्षावी संपूर्ण युद्ध करा म्हणजे दमे तुमच्यात तर आपला क्षेत्रीय धर्म सोडून अन्य कार्य न साधावे बोलावून भीष्मद्रोण त्याच दिवशी अंबिका नंदन मग भीष्म आणि द्रोणाचार्य बोलवले ते म्हणते विरोध टाकून पंडुनंदन आणावे भीष्माचार्य द्रोणाचार्य बोलवले आता काय करायचं ते म्हणले बाबा विरोध सोडून द्या आणि त्याला घेऊन या स्वार्थ साधिकाची दे तुम्ही भोगिता ऐश्वर्य सुख पांडवी मागावी भिकत बरवा विवेक मांडिला असं कसं म्हणले बाबा ते भीक मागावून तुम्ही ऐश्वर्य भोगाव आता तरी समजावून पांडव अनामाने करून अर्ध राज्य त्याशी देऊन सुखे ना समजत द्यायचं द्यायला काय करा अर्ध द्या बाबा पाठवा चतुर्प्रधानाप्रती द्रुपद रात घेऊन हाती मुख्य गोष्ट रुक्मिणीपती सखा करावा सर्वस्व भीष्माचार्याने द्रोणाचार्याने सांगितलं सगळ्यात तुम्ही कृष्ण सखा करा की जमलं तुमचं विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी मग सुखा काय येऊने कर्ण म्हणे परविज्ञान पूर्वात सोडावे सरपाम सदनाशी लावून शरण मग सुखी काही शेनी जावे तर म्हणे वारे वा युक्त्या घरात सरपाम सोडा नाही घराला आग लावून झोपी जा खुशा ते का पोथी आहे का घरात कसे झोपी जातात व्याघ्र पाळावे धेनू नाही मग काय वाघ पाळा म्हणे भुजंग सोडावे नुसकात नाही सर्प उंजरात आणून सोडा तैसे पांडवांनी धनकौरव पाताळी घालावे तसे पांडव आणायचे न्याय निष्ठुर बोली विदूर म्हणे कुटिलाचे तर्क फार राय कशी याचा विचार त्याने अनर्थ पुढे असे पंडुसुते ध्यानिता शम कल्याण तुझ्या सुता तुझी निर्मल कीर्तिता तुझा दिगंतरीची आई उरकोदर व दिला हिंदी बासूर उरकोदर व दिला हिंदी बासूर एक चक्र मारलेला बक्कासूर स्वयंवर राजे घडलेले समग्रांती शिकाचे प्रतापने युद्धा सांडून बळया पुढे कापडून आली ती इकडे अंधातून भोवती कोडे गोष्टी सांगून निजरीती इथं सांगायली गोष्टी दगडची पांडवाशी तरी मृत्यू आवून गेली होती सर्वाशी मग धृतराष्ट्र म्हणे विदुराशी रथीबाई सविसर पैस बरोबर राहतात घेऊन 5 रुपये दृष्ट गुन्हा सहित निश्चिती आहेर अलंकार सर्व प्रति देऊन या गौरवाला दिव्य वस्त्री दिव्या भरणे शृंगारावी याज्ञेशेनी सकल स्मरण्यासहित द्रुपद राणी गौरवावी आदर धृतराष्ट्र म्हणजे तशी जाता आपले एकूण आहेरणे आणते यायला द्रौपदीला न्या सगळ्यांना आहेरणे म्हणे नमस्कार कुंती स्नेह शब्दे पुजारी कीस माझ्या शिरवचन पांडवासन अत्यंत सांगितले श्रीकृष्णास भेटून साष्टांग सांगी माझे नमन पांडवानी भूजावून येत्वरी दयाळा सांगा द्रौपदी राजाला नमस्कार सांगा कोण म्हणतोय धृतराष्ट्र म्हणतो सांगा नमस्कार आज्ञा होताची विदूर रथिबाईसला जाऊन सत्व पांचापूर्ण आनगर वेगे केले जवळी पै आले दूध सांगती पांडवा प्रती
विदुर येतो वै सुनिरती ऐकता सप्रेम चिंतीन पांडव धावती सामने. ऐका याच्यातलं कपट एकच पांडवाच्या ध्यानात नाही. काहीच नाही आहे ना. आता इतकं वर्णन केलं कपटाचं या काहीच ध्यानात नाही. विदुर येतो म्हणल्यावर दुर्णी देखता विदुर रथावरून उतरले पंचवीर घाली की भूमीवरील नमस्कार नयनी वीर लुटले रथा खाली उतरले विदुर उचंबळेशने समुद्र आधी गेले 5 पुत्र पंडुरायाचे पैकी. आहे का नाही. धर्म म्हणे आक्रोश होता व कोणाच्या याच्या कंसाच्या राजा पण ते होता कृष्णाचा भक्त. कृष्णाला मारायची तयारी केली की आक्रोश आडवा आला. तस इथं विदुर धर्म म्हणे विदुराशी किती उपकाराशी ठाई ठाई रक्षिलेशील बालकाशीने आला. पांचालीहून सामोरा ग्रामात घेऊन गेला विदुरा. तो दृष्टी देखील यादेंद्रा जगद्गुरु जगदात्मा श्रीकृष्णाला पाहिला. लोटांगण घाली विदुर उचंबळला कृपा समुद्र हृदय धैला प्रियकर वाटे सहसा न सोडावा. मग एकांत गृही बैसून विदुरे सांगितले वर्तन. चला स्वस्थानास येतो मनी आनमान धरावा. विदुराने एकांतात सांगितलं आता आपल्या घरी चला. धर्म म्हणे स्वामी जगत जीवन तो करील तेची आम्हाला. आणि विदुरा तुझे वचन श्री वंदित मेधायसे. 29 नमस्कार विदुर सांगे सर्व समाचार. धृतराष्ट्र प्रार्थिले फार घेऊन कुमली तेथे यावे. कुटुंबासहित द्रुपद द्रुपवर वस्त्राभरणी गौरव विदुर. द्रौपदी शृंगारी सत्वर करी नमस्कार वडिला ते. द्रुपद आणि याशी विदुर सांगे वर्तमान. चला पांडवाशी घेऊन स्थापून येऊन निजपती सगळे मग बोली जगजीवन निघावे म्हणून सुमुहूर्त पाहू. सुमुहूर्त पाहून निघा म्हणले. मी ही समागमी विदुर ऐकून आनंद झाला. देव काय म्हणले मला तरी घरी जाऊन काय करायचंय. तुमच्यासाठीच मी आलो ना. दोन्ही उजालो घेऊन आदिन गवायला कुणी कयाचे अंग. देवाला घरी काही काम आहे का. त्याला हेच काम उंच नीच काही सगळा पाहून घ्या. नेने भगवंत हो. कोणाचे ढोर ओढायचे कोणाला फिरकू लागायचं कोणाला काही करायचं कोणाला झोपी घालायचं कोणाला जाग करायचं तोच करतो सगळं. चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलावी ते हरिवी. एक कवी ऐकवी एक नारायण असा असलेला परमात्मा म्हणे मी पण तुमच्या संगत येतो. असं की आता सगळे कौरव खलास करू तू याच्या संगचे. द्वारकेचा राणा पण कोणाच्या पांडवाच्या. स्थला पुल्या जाती पांडव ते कथा या भिनो. परशोत पंडित चतुर सर्व ब्रह्मानंद करून या. श्रीधर स्वामी ब्रह्मानंदा पांडुरंगा पुंडलिक वर्धा रुक्मिणी हरते कमल मिलिंदा स्वानंद कंदा भंगा सुरस पांडव प्रताप ग्रंथ आदि पर्व व्यास भारत त्यातील सारांश शताब्द 1201 केला. स्वस्ति श्री पांडव प्रताप ग्रंथ आदि पर्व टीका श्रीधरपूर. द्रौपदी समोर विदुर पांडव भेटले. पुंडरी